टिरटिरचं व्हायरल आणि फेमस कुशन फाउंडेशन. मी आयलिड वरून पण घेते. ओ माय गॉड. ह्या गालावर आणि ह्या गालामधला डिफरन्स बघा. हा आहे त्याचा स्वॉच. इथे माझा ब्लॅक स्पॉट आहे. झाला गायब. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि मी या व्हिडिओसाठी खूप जास्त एक्साइटेड आहे आणि त्याचं रिझन आहे हे. आय एम शुअर तुम्ही हे कुठे ना कुठेतरी इंस्टाग्राम वरती, पिंटरेस्ट वरती, युट्यूब वरती कुठे ना कुठेतरी बघितलंच असेल. आणि हे आहे टिरटिरचं व्हायरल आणि फेमस कुशन फाउंडेशन. आणि हे इतकं जास्त व्हायरल आहे की मी इतक्या महिन्यांपासून हे घ्यायचं ट्राय करताय, बट हे सगळीकडे आउट ऑफ स्टॉक होतं. पण फायनली मला हे मिळालेलं आहे. आणि कुठली गोष्ट इंटरनेटवरती एकदम व्हायरल झालेली आहे आणि त्याचा मी तुमच्यासाठी ऑनेस्ट रिव्ह्यू नाही येऊन घेणार असं होणार नाही, म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ह्या टिरटिर कुशन फाउंडेशनचा ऑनेस्ट रिव्ह्यू, जो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मजा पण येणार आहे या व्हिडिओमध्ये, आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. ओके, मी तर फुल रेडी आहे. माझ्या फेसवरती फक्त थोडंसं मॉइश्चरायझर आहे आणि लिप्सवरती थोडंसं लिप ग्लॉस आहे. बाकी मी काहीच लावून आलेली नाही आहे, कारण की मी तुम्हाला हे यूज करून पण दाखवणार आहे. आय मीन तेव्हाच तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू मिळणार, तेव्हाच तुम्हाला पण स्वतःच म्हणजे दिमाग लावता येणार की हे कसं दिसतंय कसं नाही. सो मी हे यूज पण करून दाखवणार आहे. आणि ऑनेस्टली मी हे आधी यूज केलेलं आहे एकच वेळा, आणि मी याची पॅकेजिंग वगैरे सगळं उघडून बघितलंय, बिकॉज मला तुम्हाला पण रिव्ह्यू द्यायचा होता. सो मला आधी हे यूज करून बघायचं होतं. मला बघायचं होतं की ते ऑक्सिडाइज होतं की नाही, सगळं काही मला टेस्ट करायचं होतं. त्याच्यामुळे मी हे एकदा आधी यूज केलाय. बट आता आपण यूज करूया आणि मग तुम्ही पण ठरवा, आणि मी पण तुम्हाला देणारच आहे व्हिडिओच्या एंडमध्ये माझा रिव्ह्यू. सो माझा याच्यामध्ये शेड आहे 33N माकियाटो. हे आहे टिरटिरचं मास्क फिट रेड कुशन फाउंडेशन. खूप जास्त व्हायरल आहे. हे एक कोरियन ब्रँड आहे आणि हे खूप जास्त व्हायरल आहे. किती वेळा बोलू. बट पहिले तर तुम्ही याची पॅकेजिंग बघा. असं वाटतं की रेड कलरचं मी हे अंडा घेऊन आलेली आहे, एग. खूप क्यूट पॅकेजिंग आहे. मी याची स्मॉल साईज घेतली आणि स्मॉल साईज पण बाय द वे स्वस्त नाही आहे, 1200 रुपीजचं आहे हे. आणि ह्याच्यामध्ये मला मिळाला आहे 4.5 ग्रॅम्स प्रॉडक्ट मिळाला आहे. सो हे असं पॅकेजिंग आहे याचं. याची बॅग अशी आहे आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. खूप इझिली तुमच्या कुठल्या पण मेकअप पाऊचमध्ये किंवा बॅगमध्ये पण बसणार. जेव्हा मी याला उघडते तेव्हा इथे तुम्हाला एक मिरर दिसणार. याच्यामध्ये तुम्हाला मी दिसत असेल, येस, ही आहे मी. सो हा एक मिरर आहे. आणि नंतर तुम्हाला इथे मिळतो हा पफ, जो इतका जन्नतवाला सॉफ्ट आहे. मी इथे असं हात लावून बघितलं, इतका मी याच्यापेक्षा सॉफ्ट पफ कधीच नाही बघितलाय. हा खूप जास्त सॉफ्ट आहे आणि एकदम पिल्लू आहे आणि इझिली असा म्हणजे ग्रिप छान बसू शकते याच्यामध्ये. हे यांनी पकडायला वगैरे दिलाय तर. सो मला हे खूप आवडलं. त्याच्यानंतर आपण हे पफ ठेवायची जागा आहे. मग आपण हे जेव्हा असं उघडू तेव्हा इथे आहे रिअल फाउंडेशन, आणि ते असं त्यांनी स्पंजमध्ये ना सोक करून ठेवलंय. सो हे बघा, तुम्हाला थोडं दाणे दाणे दिसत असतील, मी तुम्हाला क्लोजअप मध्ये दाखवेल. तर ते असं स्पंज मध्ये सोक केलं आहे असं मला वाटतं फाउंडेशन. आणि इथे हे तुम्हाला इथे असं इव्हन आउट करावं लागतं. ते मी जेव्हा यूज करणार तेव्हा सांगणार. हे मी आधी काल यूज केलंय त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत आहे. सो आय गेस विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण ना डायरेक्टली फाउंडेशन यूज करणं सुरू करूया, आणि मग तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला काय वाटतं हा शेड मॅच बरोबर आहे की नाही. मला तर वाटतं की मी बऱ्यापैकी चांगलं मॅच केलेलं आहे, म्हणजे शेड बरोबर मी चूज केलाय. बट बघूया. सो तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं डिप करावं लागतं. इथे आलं, हे दिसलं. आणि मग नंतर हे जे आहे ना, हे याच्यात असं 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 थोडं त्याला इव्हन आउट करावं लागतं, असं मी शिकली आहे इंटरनेटवर. आणि मग नंतर इथे काहीच नाही दिसतंय. आता तुम्ही हे लावू शकता. सो इथे मी तुम्हाला दाखवते. पहिले तर शेड बघा, दिसलं का, काही जाणवलं? कारण की तो आहे माझा एकदम परफेक्ट शेड, त्याच्यामुळे तुम्हाला नाही दिसणार. आता आपण इथे माझा ब्लॅक स्पॉट आहे. इतका चांगला टाइमवर आलेला आहे हा. सो आपण इथे टेस्ट करू शकतो. तर मी झाला गायब. याचा अर्थ हे आहे की फाउंडेशन येत आहे, तुम्हाला दिसत नाही आहे, बिकॉज तो माझा ऑलमोस्ट सेकंड स्किन सारखं इतका परफेक्ट मॅच आहे. आणि
मला तर हा पफ पण खूप आवडलेला आहे. म्हणजे मी जेव्हा हे असं यूज करते ना, फक्त एकच गोष्ट आहे की हा ना थोडासा स्लिप होतोय माझ्या हातातून, तर मला थोडं बरोबर नाही करता येत आहे. मे बी मी असं 2 फिंगरनी केलं तर हां, आता बरोबर ग्रिप बसत आहे. असं असं आपण याला हे करायचं आणि थोडंसं डिस्कलरेशन जे आहे अंडर आईज आणि माझ्या याच्यामधलं ते पण आपण एकदा करून बघूया की त्याच्यावर वर्क करते का. तुम्ही इथे अंडर आय मध्ये फोकस करा माझ्या. हे बघा, याच्यात आणि याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स आय एम शुअर तुम्हाला दिसत असेल डिफरन्स, कारण की यांनी खूप छान काम केलं आहे. सो याच्यावरून दिसतं की कव्हरेज तर खूप छान आहे, फुल कव्हरेज आहे आणि शेड मॅच पण एकदम परफेक्ट आहे. मला तर शेड जो माझा मॅच झाला आहे याच्यावरून मी खूप जास्त स्वतःवर इतकी प्राऊड आहे की मी इतका छान शेड चूज केला. आणि आता तुम्ही ह्या गालावर आणि ह्या गालामधला डिफरन्स बघा, इतका काही जास्त डिफरन्स दिसत नाहीये बिकॉज ऑफ द शेड. तुम्हाला फक्त हे असं ब्लर्ड आउट दिसत असेल याच्यापेक्षा, बट जर तुम्ही स्किन टोन मध्ये बघाल, जर तुम्ही माझ्या 2 याच्यामध्ये कलर मध्ये बघाल तर तुम्हाला इतका डिफरन्स दिसणार नाही. दॅट मीन्स की शेड हा खूप छान परफेक्टली मॅच झालेला आहे. आणि मला सगळ्यात जास्त त्याचीच भीती होती, कारण की लोकांचे शेड बरोबर मॅच होत नाहीये आणि माझा फर्स्ट गो मध्येच एकदम मस्त मॅच झाला. सो आय एम हॅपी. आता परत इथे पण पिंपल्स आहेत ना, तर हे एकदा परत मी करून बघते. सी, आणि ह्या पफनी खूप छान मला ना असं इव्हनली असं स्प्रेड करता येत आहे. आणि थोडंसं जरी घेतलं ना आपण याच्यावरती तरी पण खूप, म्हणजे पूर्ण ऑलमोस्ट एका पफ मध्ये माझा पूर्ण एक गाल झाला. मी आयलिड वरून पण घेते. ओ माय गॉड, तुम्ही बघितलं? आता 2 आयलिड मधला तुम्ही डिफरन्स बघा. ओ माय गॉड दोस्तो, फक्त हे मला असं स्प्रेड करताना थोडासा प्रॉब्लेम येतोय या स्पंजचा. बाकी ते स्प्रेड इव्हनली होत आहे आणि खूप छान होत आहे, बट माझ्या फिंगरमध्ये ते असं थोडंसं बरोबर ग्रिप नाही बसत आहे माझी. त्याचा एक प्रॉब्लेम आहे, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आय गेस माझं हे न्यू फेवरेट फाउंडेशन होऊ शकतं, कारण की इतकी छान याचं म्हणजे फिनिश पण खूप मस्त आहे. फक्त पैसे थोडे जास्त आहे, बट म्हणजे मी बघू शकताय की का बरं याचे इतके जास्त पैसे आहेत इतक्या कमी प्रोडक्टचे, बिकॉज हे कामच तसं करत आहे. आणि मला असं फुल कव्हरेज आहे, बट मला बिलकुल वाटत नाहीये की माझ्या फेसवरती मी काहीतरी असं फाउंडेशन लावलं आहे. आणि ही एवढी कव्हरेज जी आहे ना, ती माझ्या जवळचे जे फाउंडेशन्स आहेत ना त्याची 2 तरी लेअर मला लागतात एवढी कव्हरेज घेण्यासाठी. बट ह्याच्या एका पफमध्ये, एका डिपमध्ये मला ही कव्हरेज मिळाली आहे. अँड आय एम व्हेरी व्हेरी हॅपी कव्हरेज वाईज तरी. आणि नेकमध्ये जर तुम्ही बघितलं, इकडून बघा, तर तुम्हाला इतका काही डिफरन्स दिसणार नाही माझ्या नेक आणि फेसमध्ये. जेवढा ऑलरेडी असतो, म्हणजे जेवढा माझा विदाऊट फाउंडेशन काही मेकअप न लावता जेवढा असतो तेवढाच आहे सेम, काहीच बाकी असं डिफरन्स नाही आहे. सो मला तर, मी किती वेळा सांगू, मी खूप जास्त प्राऊड, मला असं प्राऊड फील होतं, कारण की मी शेड खूप छान मॅच केला आहे. आणि मी तुम्हाला एक सांगू, मी ना ऑलरेडी एक केला होता ऑर्डर शेड, तो मी थोडा लाईट घेतला होता. आणि मग मला असं म्हणजे मला असं वाटलं की हा मे बी मला लाईट होऊ शकतो. सो मी सगळं पेमेंट सगळं केलं होतं, बस बरं झालं की ते शिप नव्हतं झालं. सो मी कॅन्सल केलं अँड देन मी हा परत एक शेड ऑर्डर केला. म्हणजे मी ट्राय न करताच तो कॅन्सल केला होता. आणि आय एम व्हेरी ग्लॅड की मी तो कॅन्सल करून हा केला. सो आता मी काय करते, मी हे फाउंडेशन तर लावलेलं आहे, आता ना मी बाकीचं माझं पूर्ण मेकअप कंप्लीट करते, बाकीचं पूर्ण फेस मी कंप्लीट करून येते. आणि मग नंतर तुम्हाला फायनल रिव्ह्यू एकदम ऑनेस्टली मी तुम्हाला माझा रिव्ह्यू देणार आहे. सो मी हे पूर्ण मेकअप संपवून येते इन 3, 2, 1.
बॅक आणि तुम्ही बघितलंच असेल माझे ब्युटी शॉर्ट्स तर तुम्हाला फुल मेकअप दिसलंच असेल. बट हा आहे त्याचा स्वॉच. सो हा मी केला होता जेव्हा मी व्हिडिओला स्टार्ट केलं होतं तेव्हा स्वॉच केला होता आणि हा मी आता स्वॉच केला आहे. तर मला दिसत आहे की थोडाफार तर ऑक्सिडाइज होतं हे फाउंडेशन. आता ऑक्सिडायझेशन म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगते. एकदम सोप्या भाषेत सांगते की जे फाउंडेशनचा ओरिजिनल शेड असतो त्याच्यापेक्षा थोडा डार्क शेड होऊन जातो ऑक्सिडायझेशन झाल्यानंतर. तर आता तुम्ही जसं बघितलं की हा रिअल शेड आहे म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही एकदम लावला तर हा शेड येतो. बट ऑक्सिडाइज झाल्यानंतर त्याचा हा शेड बनतो. तर हा ह्याच्यापेक्षा हा थोडा डार्क आहे. तर तुम्ही ते लक्षात घेऊन शेड घ्या. म्हणजे एखादा शेड जर तुम्ही लाईट घेतला ना इतकं काय फरक तर जाणवणार नाही. बट मला आता पण दिसतंय माझ्या गळ्यामध्ये आणि माझ्या गालामध्ये. मी मुद्दाम मानेला फाउंडेशन नाही लावलंय म्हणजे मग मला ना थोडं असं करता येणार, मला डिफरन्स बघता येणार. सो हा थोडासा येलो वाटतोय माझ्या नेकपेक्षा. बट तेवढा आय गेस एकदम असा ड्रास्टिक चेंज नाही आहे. सो मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्याशी. बट जर तुम्हाला एकदम परफेक्ट शेड पाहिजे तर तुम्ही तुमच्या शेडपेक्षा एक शेड लाईट घ्या तर तुम्हाला एकदम असा परफेक्ट शेड मिळेल जरी पण ते ऑक्सिडाइज झालं तरी पण. तर असं आहे की ऑक्सिडायझेशन होतं. आता ओव्हरऑल फाउंडेशन बद्दल बोलायचं झालं तर पहिले तर मी रेट करणार कारण की मी कोणी आहे नाही बट मला आवडतं रेट करायला. सो मी या फाउंडेशनला 10/9 रेट करणार. 9 का रेट केलं मी. 1 मार्क का काटला. एक तर हाफ जो पॉइंट आहे तो मी काटला आहे ऑक्सिडाइज होतं त्याच्यासाठी. हाफ काटलाय थोडंसं प्राइसिंगसाठी कारण की 4.5 ग्रॅम्स मला असं वाटतं की थोडं कमी आहे 1200 रुपीजच्या प्रॉडक्टसाठी. तर बट तसं जर बघितलं याची क्वालिटी आणि हे जे काम करतं त्याच्या वाईज त्याची प्राइस बरोबर आहे. बट मी क्वांटिटी वाईज प्राइस बघितली त्याच्यामुळे मी 1 मार्क कापला. आणि तसं पण मला फुल मार्क्स कशाला द्यायला आवडत नाही कारण की मला पण कधी फुल मार्क्स मिळाले नाहीत. मी कशाला कोणाला देऊ. एनिवेज सो हे आहे याची रेटिंग. आता तुम्हाला मी सांगते एक एक पॉइंटर वाईज सांगते. सगळ्यात पहिलं तुम्हाला शेड सांगितला मी. याच्यामध्ये खूप जास्त शेड्स आहे. आय गेस 30+ शेड्स असतील. 30 तरी आहेत शेड्स आणि त्याच्यातून तुम्हाला निवडणं खूप जास्त इझी म्हणजे तुमच्यासाठी खूप जास्त ऑप्शन्स आहे. निवडणं हार्ड आहे बट तुम्ही युट्यूब व्हिडिओज बघून. आणि मेन बात म्हणजे की त्यांचं ना तुम्ही जर टिरटिर ग्लोबल म्हणून मी कुठेतरी त्यांचं इंस्टाग्राम एक पेज आहे ते मेन्शन करणार. त्याच्यावरती तुम्ही त्यांनी म्हणजे एक असं फिल्टर बनवलेलं आहे स्वतःचं. त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता की कुठला शेड तुम्हाला बरोबर परफेक्ट मॅच होऊ शकतो. त्याच्यावरूनच मी पण हे फाउंडेशन बाय द वे चूज केलाय. सो तो मी फिल्टर किंवा ते पेज मी टॅग करून देणार किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देणार. सो तुम्ही तिथून तो शेड चूज करू शकता. बट मी सांगते की खूप जास्त वाईड रेंज आहे त्यांच्या शेड्सची. सो तुम्हाला तुमचा शेड तर पक्का मिळूनच जाणार त्याच्यात काही डाऊटच नाही आहे. दुसरी बात म्हणजे की याचं कव्हरेज आणि ओव्हरऑल तो कसा परफॉर्म करतो. कव्हरेज वाईज तर मी खूप मोठी फॅन झाली आहे. म्हणजे इतकी छान कव्हरेज मी आजपर्यंत कुठल्याच फाउंडेशनमध्ये नाही बघितले. म्हणजे माझं जवळ जे आहे ते तरी त्याच्यापैकी तर कुठलीच फाउंडेशन मध्ये इतकी छान कव्हरेज नाहीये. सो मला तर कव्हरेज खूप आवडली आहे. दुसरी बात की फाउंडेशनची इतकी छान कव्हरेज असून सुद्धा ते बिलकुल हेवी नाही वाटत आहे माझ्या फेसवरती. मला असं बिलकुल नाही वाटत आहे की मी कुठलं मेकअप लावलेला आहे काहीतरी लावलाय माझ्या फेसवर. मी खरोखर सांगते मी प्लीज दोस्तो ट्रस्ट मी बिलकुल खोटी नाही बोलणार तुमच्याशी कारण की मी एकदम खरं सांगते. माझा एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू देते आहे. आणि तसं पण हे काय पेड कोलॅब वगैरे नाहीये. मी तर माझ्या पैशांनी घेतलाय. सो मला तर ऑनेस्ट रिव्ह्यू देणं गरजेचं म्हणजे की मी तर देणारच ना. म्हणजे दुसरा काही ऑप्शनच नाहीये. फक्त तारीफ तर मी करणार नाही. सो बिलकुल नाही वाटत आहे की मी काही लावलंय माझ्या फेसवर आणि मला असं बिलकुल नाही वाटत आहे की मी हे रिमूव्ह करावं कारण की मला खूप मजा येत आहे हे फाउंडेशन. आणि माझं आज मेकअप पण इतकं मस्त झालाय बिकॉज माझा बेस इतका मस्त होता इतका परफेक्ट होता. सो कव्हरेज वाईज आणि म्हणजे हेवीनेस वाईज त्याच्या पूर्ण परफॉर्मन्स खूप छान आहे. अजून एक बात मला सांगायची आहे की मी माझ्या फेसवरती बिलकुल हायलायटर नाही लावलाय. थोडंसं पण हायलायटर मी नाही लावलाय. स्टील तुम्ही माझं नाक बघा चमकतंय. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघा
असं वाटतंय की असं केकीनेस वाटतोय का, बिलकुल नाही वाटत आहे. आणि मी थोडं पण हायलायटर नाही यूज केलाय. स्टील त्याने इतकी छान अशी ड्यूई आणि ग्लोई बेस दिलाय. ऍट द सेम टाइम तो माझ्या अंडर आईज मध्ये किंवा इथे जास्त करून मी जिथे टी झोन मध्ये ना माझं ऑइल येतं, तरी पण तिथे असं एकदम ऑइली नाही वाटत आहे. हा, मी थोडंसं सेट केलं, एकदम थोडं सेट केलं. आणि जेव्हा मी सेट केलं ना तेव्हा मी माझ्या अंडर आईजला ऑलवेज मी माझे अंडर आईज पावडर लावायच्या आधी असं 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 ब्लेंड करत असते, कारण की क्रीज मध्ये ना फाउंडेशन किंवा कन्सिलर असं अडकून जातं. हे नाही झालं. मी डिरेक्टली माझ्या अंडर आईज मध्ये पावडर लावलं, सेट केलं आणि असं क्रीसिंग वगैरे काहीच नव्हतं. बट यार ड्यूईनेस पण आहे, केकी पण नाही आहे. सो मला कळत नाहीये याचा ऍक्च्युअल मध्ये असं फॉर्म्युला काय आहे आणि मी काय बोलू. बट एक गोष्ट सांगणार की हे फाउंडेशन खूप जास्त मस्त आहे आणि जेवढं हे हाईप प्रोडक्ट आहे ना ते एकदम वर्थ आहे, कारण की हाईप करण्यासारखंच प्रोडक्ट आहे. आणि प्राइस पण मला असं वाटतंय की ती वर्थ आहे. म्हणजे 1200 रुपीज, आय नो महाग आहे, बट खूप सगळे फाउंडेशन्स आहेत जे आहेत तेवढे महाग, बट स्टील मला तर हे आवडलं आहे. आणि इतकं ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, एकदम छुटका आहे. हे बघा, तुम्ही असं कम्पेअर करू शकता. हा आहे माझा हात, जो एवढा मोठा नाही आहे माझा हात. स्टील तुम्ही याच्या समोर हे बघा की किती पिल्लू आहे. तर ट्रॅव्हल फ्रेंडली पण आहे. आणि आय डोंट नो हे किती चालणार मला किती नाही, बट येस हाच आहे माझा ऑनेस्ट रिव्ह्यू. आय होप मी कुठला अजून पॉइंट मिस नाही करत आहे. आय होप मी सगळे पॉइंट्स कव्हर केले आहेत. हो हा, याचं जे ऍप्लिकेटर आहे त्याच्याबद्दल बोलून घेऊया. तर सगळं काही आणि ब्लेंड इतकं मस्त ब्लेंड होतं. मी याच्यावरून बिलकुल ब्युटी ब्लेंडर नाही फिरवलाय. तुम्ही जर आधीपासून माझे व्हिडिओज बघत असाल तर मी जेव्हा पण ब्रशनी फाउंडेशन लावते त्याच्यावरून मी एकदा तरी ब्लेंडर फिरवतेच, बिकॉज मला ती फिनिश आवडते ब्लेंडरवाली. बट गरज नाही पडली, कारण की हे ब्लेंडरपेक्षा पण जास्त सॉफ्ट आहे आणि इतकं सीमलेसली ब्लेंड झालं आहे आणि इतकी अशी स्किन लाईक म्हणजे एकदम असं नॅचरल फिनिश दिली आहे आणि बिलकुल वाटत नाही आहे की असं थोपलं आहे मेकअप, असं नाही वाटत आहे. सो मला ब्लेंडर यूज करायची गरजच नाही पडली. इतकं छान त्याचं ॲप्लिकेटर आहे आणि मिरर पण आहे. सो हे बघा, वाईट गोष्टी तर प्रत्येकच याच्यामध्ये असतात. तर याच्यामध्ये एक त्याचं ऑक्सिडायझेशन आहे जे मी तुम्हाला सांगितलं. आणि आता मला माहिती नाही की हे किती प्रोडक्ट चालणार, कारण की हे स्पंजमध्ये असं त्यांनी सोक करून दिलं आहे. आता ते किती चालणार किती नाही ते मला माहिती नाही, बट थोडंसं जर तुम्ही घेतलं ना तरी ते ऑलमोस्ट पूर्ण फेसला होऊन जातं. तर हे चालायला तर पाहिजे खूप दिवस, बट बघूया आता. तर येस, हेच होतं माझं या फाउंडेशन बद्दलचा रिव्ह्यू आणि तो मी खूप ऑनेस्टली द्यायचा ट्राय केला आहे. मी बिलकुल काहीच इन्फ्लुएन्स होऊन किंवा कुणाचे पैसे घेऊन असं काही खोटं वगैरे काही बोलत नाही आहे. मी एकदम ऑनेस्टली तुम्हाला रिव्ह्यू दिला आहे आणि आय होप तुम्हाला तो पटला असेल. नसेल पटला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, बट मी माझ्या परीने तुम्हाला सांगते आहे की जेवढं पण मी काही बोलली आहे ते मी खरंच 2 वेळा यूज करून ते मी असं फील केलं आहे, ते मी बघितलं आहे, त्याच्यावरून मी तुम्हाला सांगितलं आहे. सो प्लीज ट्रस्ट मी, कारण हे फाउंडेशन मला खूप आवडलं आहे. आणि जरी पण हे महाग असेल तरी आय थिंक हे मी सेफली बोलू शकते की हे माझं न्यू फेवरेट फाउंडेशन झालेलं आहे. आणि मी नायकावरून ऑर्डर केलं होतं आणि नायकावरून ते मला मॅक्सिमम 3 to 4 डेज मध्ये आलं. तर खूप लवकर डिलिव्हरी येते आहे आणि आता हे स्टॉकमध्ये पण आहे. त्याचे ऑलमोस्ट सगळे शेड स्टॉकमध्ये आले आहेत. सो तुम्ही आता लवकर लवकर घेऊन घ्या, कारण की हे कधी पण आउट ऑफ स्टॉक होऊ शकतं. सो पटकन तुम्ही घ्या जर तुम्हाला मिळत असेल तर. तुमचा माझ्यासारखा शेड असेल तर तुम्ही घेऊ शकता. हा शेड आहे 33N माकियाटो. तर येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. हेच होता आजच्या व्हिडिओमध्ये. हाच होता माझा टिल्टेड कुशन फाउंडेशनचा ऑनेस्ट रिव्ह्यू. आय होप तुम्हाला याने थोडीशी हेल्प झाली असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघून मजा आली असेल. अँड येस, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.